स्मृती आयोजित श्री राम कीर्तन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सविनय आणि सहर्ष स्वागत आहे. बाबांच्या पुण्यस्मरणाचं हे 5वं वर्ष. आजच्या या आधुनिक काळात अशा प्रकारे आदरांजली अर्पण करणं म्हणजे खरंच किती भाग्यवान ते माता पिता. म्हणतात ना, पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. याआधी 4ही वर्षे डॉक्टर दीपलक्ष्मी आणि सौ अदिती हिनं सातत्यानं हे व्रत सुरू ठेवलंय. पहिल्या वर्षी सर्कस ही नाटिका, दुसऱ्या वर्षी 2 एकांक निरोप आणि दृष्टांत, तिसऱ्या वर्षी द फिनिक्स, चौथ्या वर्षी येसू बहिणी सावरकर हे नाट्य अभिवाचन श्री रमेश रत्नापुरी यांनी अभिवाचन केलं. आणि ह्या वर्षी म्हणजे 5व्या वर्षी श्री राम कीर्तन हे सादर होणार आहे. मंडळी, डॉक्टर दीपलक्ष्मी ही मुळातच नाट्यवेडी कलाकार, परंतु या वर्षी एकदम कीर्तन करायचं हे कसं काय ठरलं? यामागं एक छोटीशी कथा नव्हे, एक सत्य घटनाच आहे, ती मी तुम्हाला थोडीशी सांगते. डॉक्टर दीपलक्ष्मी भट यांचे गुरु म्हणजे माझे पती श्री रमेश रत्नापुरे यांना कोरोनाची बाधा झाली. सिटी स्कोर वाढता तो 24 वर गेला. डॉक्टरांनी हात टेकले. आम्ही सगळे नावमेदच झालो होतो. परंतु दीपलक्ष्मी दवाखान्यात आली. माझ्या खांद्यावर हात ठेवून धीरानं मला म्हणाली, वहिनी, काहीही होणार नाहीये, काळजी करू नका. अहो, चमत्कार होत असतात आणि ते होणार आहे. आणि त्या दिवशीपासून शेकडो लोकांनी रामरक्षा आणि राम नामाचा जप सुरू केला. आणि मंडळी, काय पाहता, खरंच चमत्कार झाला हो. हे अगदी 13 दिवसात ठणठणीत बरे होऊन घरी आले. तेव्हा दीपलक्ष्मीनं मनाचा निश्चय केला की या वर्षी राम कीर्तन करायचंच. तर असा हा राम नामाचा चमत्कार. आजच्या काळात गुरु शिष्य परंपरा ही तशी लोकच पावतसाठी आहे, पण दीपलक्ष्मी ही मात्र परंपरा कायम ठेवली. तर आजचं हे कीर्तन श्री रमेश रत्नापुरे यांनी दीपलक्ष्मीकडून गुरुदक्षिणेच्या स्वरूपात स्वीकार करावी हे मी तिच्याकडून विनंती करते आहे. या कीर्तनाचं लेखन केलंय हरिभक्त परायण सौ प्रचिती धोंडे. मार्गदर्शक आहे श्री रमेश रत्नापुरे. संवादी
तबल्यावर आहेत श्री आशिष निलटकर, तसंच मंजिरा कबीर लग्नापुरे. तर मंडळी, असा हा रामनामाचा चमत्कार आपण आता लवकरच डॉक्टर दीपलक्ष्मी भट यांच्याकडून अनुभवणार आहे. तर मी डॉक्टर दीपलक्ष्मी भट यांना मंचावर आमंत्रित करते.
राम
हनुमंता, अरे माझा बाण, राम बाण म्हणतात त्याला. अरे ज्याला मारायचंय ते सावज मारून तो बाण बरोबर माझ्या भात्यात येतो. नो लॉस, ओनली प्रॉफिट वाला मंडळी. बरं, ज्याला मारलं त्याला मुक्तीही मिळतेच, मग तो अगदी दुष्ट रावण असला तरीही. आता मला सांग, यापेक्षा प्रभावी शस्त्र तू कुठं पाहिलास? काय मुघल सर्च केलास की काय? हनुमंतानं प्रभू रामचंद्रांना हात जोडून म्हणलं, हात जोडून बरोबर देवासमोर, गुरूंसमोर, मोठ्यांसमोर नेहमी हात जोडून उभे राहू. निदान मनात भाव तरी असाच असला पाहिजे, नम्रतेचा. तर हनुमंतानं प्रभू रामचंद्रांना म्हणलं, प्रभू, तुमच्या रामबाणापेक्षा मी प्रभावी शस्त्र भरताकडून घेतलंय. ते शस्त्र आहे नामबाण. रामबाणानं मेल्यानंतर मुक्ती मिळते, पण नामबाण जिवंतपणीच मुक्ती देतो. शिवाय शिवाय तो कुठलीही पीडा निर्माण करत नाही. तेव्हा आपलं तोंड पूर्ण उघडतं. याचाच अर्थ असा की राव उच्चारताना तोंड उघडल्या गेलं म्हणजे आपल्या शरीरातली सगळी पापं बाहेर गेली. आणि मग ही बाहेर गेलेली पापं पुन्हा परत आत शरीरात येऊ नये म्हणून की काय, तर म या अक्षराची योजना केली असावी. कारण म अक्षर उच्चारताना आपल्याला पोट बंद करावे लागतं, पोट मिटावेच लागतं. म काय सुंदर कल्पना. सगळे पाप बाहेर निघतात आणि ती बाहेर निघालेली पाप पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करू नये म्हणून की काय, तर म या अक्षराची योजना केली असावी. कारण म अक्षर उच्चार करणारा आपल्याला पोट बंद करावे लागतात. म काय सुंदर कल्पना. तर वाल्मिकींनी रामायण या
शतकोटी श्लोकी ग्रंथाची रचना मोठी अद्वितीय केली. आता मी तुम्हाला एक नवीन किस्सा सांगणार आहे. रामायणात नलनील वानरानं सेतू बांधला. आता हा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण मी तुम्हाला थोडी वेगळी बातमी देणार आहे. तर रामायणात राम सेतू तयार होत होता. रावणाच्या हेरातर्फे त्याला सगळ्या बातम्या येत होत्या. महाराज हो दगडावर राम लिहितायत, तो दगड पाण्यात सोडतायत आणि दगड चक्क तरंगतोय. महाराज कमाल आहे, महाराज कमाल आहे. रावणानं विचार केला, आपल्या सैन्याचं धैर्य वाढवलं पाहिजे, मोटिवेशन केलंच पाहिजे. जर आपल्या सैन्याचं मनोबल कमी पडलं तर युद्धात आपला पराभव अटळ आहे. मग त्यानं विचार केला आणि रावणानं समुद्र किनाऱ्यावर सभा बोलवली. रावण म्हणाला, अरे सागरावर दगड काढणं काय मोठा विशेष आहे, याची शक्ती माझ्याकडे आहे. आणा तो दगड आणा. अरे 10 राक्षस बसा जाऊन त्या दगडावर, तो दगड बुडणार नाही. आणि खरंच असंच झालं. हे पाहून सगळे राक्षस खुश झाले. रावणाचा जय जयकार झाला. रावणाची मिरवणूक निघाली आणि रात्री रावण जेव्हा शयन कक्षात आला तेव्हा मंदोदरी त्याला विचारते, स्वामी, आज माझ्या मनावर एक वेगळीच बातमी आली. तुम्ही दगड पाण्यात टाकला आणि दगड चक्क तरंगला म्हणे. रावण म्हणाला, हो खरंय, आणि तुला खरं वाटत नसेल तर उद्या सकाळी चल माझ्या बरोबर मॉर्निंग वॉकला समुद्र किनाऱ्यावर आणि बघ स्वतः. पण स्वामी, हे कसं शक्य झालं? सांगा ना स्वामी, स्वामी सांगा ना. स्त्री हट्ट आणि बाळ हट्ट मोठे कठीण. रावण म्हणाला, सांगतो सांगतो. मी ना थोडं राजकारण केलंय. राक्षसांनी जो दगड आणला त्या दगडाला शपथ घातली. बुडालास तर राम नामाची शपथ आहे आणि तो दगड तरला. ही माझी शक्ती नाही, त्या राम नामाची शक्ती आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई हे सगळं तुम्हाला कसं माहिती? हा प्रसंग घडला तेव्हा तुम्ही होतात का तिथे लंकेत? तर नाही, मी नव्हतेच. अहो पण तुम्ही तरी कुठे होतात? तेव्हा मी सांगते तेच ऐकायचं. पंढरीनाथ महाराज की. आता तुम्ही एक काम करा, कीर्तन ऐकून घरी गेलात की एका बादलीत पाणी घ्या आणि एक छोटासा दगड घ्या आणि त्या दगडाला घाला शपथ. बुडालास तर राम नामाची शपथ आणि त्या सोडून बाकी. हो मी तुम्हाला खात्रीनं सांगते, तो दगड तरंगणारच नाही, बुडणारच. कारण काय सांगू? अहो इथेच तर मेघ आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. आपल्याला त्या हनुमानासारखी रामभक्तीही जमली नाही आणि रावणासारखी विरोध भक्तीही जमली नाही. परत दोन्ही भक्तीमध्ये मुक्त
त्याची बायको स्वयंपाक करत होती. आता त्या दिवशी त्या बायकोला प्रश्न पडला, भाजी कुठली करू, वांग्याची की कोबीची? तिनं तिथूनच विचारलं, अहो भाजी कुठली करू, वांग्याची की कोबीची? आता आला ना प्रश्न. जग मध्ये थांबवता येत नाही आणि बायकोच्या या प्रश्नाचं उत्तर तर दिलंच पाहिजे. पापी पेट का सवाल आहे. मग त्यानं शक्कल लढवली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. वांग्यापेक्षा कोबी, वांग्यापेक्षा कोबी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ. तर वाल्मिकींनी रामायणात ज्याप्रमाणे भक्ती सांगितली होती, पण आपली ही अशी भक्ती, मला सांगा कसा तरंगे तो बादलीत सोडलेला दगड, कसा तरंगे? असो, वाल्मिकींचं रामायण हे शतलोकी श्लोकी ग्रंथ मोठा अद्वितीय झाला. या ग्रंथाच्या मालकीसाठी इस्टेटीप्रमाणे भांडतात, त्याप्रमाणे मानव, देव आणि दानव भांडू लागले. मानव म्हणाला, रामानं मानव रूपात जन्म घेतला, त्यामुळे रामायण या ग्रंथावर मालकी हक्क आमचा. आता देवांचं प्रतिपादन आहे का? रामानं मानव रूपात जरी जन्म घेतला असला तरी त्याचा मूळ अंश विष्णूचा, त्यामुळे रामायणावर हक्क आमचा. राक्षस कुठे मागे राहत आहेत? ते म्हणाले, रामायणात महत्वाचं काय आहे? रावण वध, रावणाचा पराक्रम, पिक्चरचा मेन विलन आमचा, त्यामुळे रामायणावर मालकी हक्क आमचा. रामायणातून रावण वध काढून टाकला तर उरतोय काय रामायणात? त्यामुळे टीआरपी कोणाची? रावणाची. काही केल्या या तिघांचा तंटा काही मिटेना. मग हे भांडण मिटवायला, निर्णय घ्यायला हे लोक गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवानी त्यांना महादेवाकडे पाठवलं. महादेवांनी त्यांचं तिघांचंही म्हणणं अगदी व्यवस्थित ऐकून घेतलं आणि मग महादेव त्या तिघांना म्हणाले, तुमच्या तिघांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण या ग्रंथाची समान विभागणी करूया. म्हणून महादेवानं 33 कोटी 33 लक्ष 33,333 श्लोक या तिघांमध्येही वाटून दिले. आणि महादेव म्हणाले, आता एक श्लोक उरलाय, तो मी ठेवतो. बरं झालं असं की तो श्लोक होता अनुष्टुप छंदातला, म्हणजे त्यात 32 अक्षर. पुन्हा हे तिघं म्हणाले, नाही, याचीही समान वाटणी झाली पाहिजे. म्हणून मग महादेवानं 10 अशी अक्षरं या तिघांनाही वाटून दिली. आणि मग महादेव म्हणाले, आता बस, खूप झालं नाटक, आता निघा. 2 अक्षरं उरली आहेत, ती मी ठेवणार. मग या तिघांनी विचार केला, हो, समान वाटणी केलेली, अगदी बरोबर वाटणी झाली, आता 2 अक्षरं उरली आहेत, ते राहू देत महादेवाकडे. त्यांनी होकार दिला. ही 2 अक्षरं कुठली होती माहितीये? राम. मला सांगा, रामायणातून राम काढून टाकला तर उरतंय काय? कपाळ. तेव्हा आपल्या जीवनातला तो राम ओळखा. अहो, आपल्या जीवनात अगदी रोजच्या व्यवहारात सुद्धा तो राम आपल्याला व्यापलेला दिसतो. 2 व्यक्ती समोरासमोर आले, 2 व्यक्ती भेटले की ते काय म्हणतात? राम राम. म्हणजे खेड्यानं, शहरातलं सोडून द्या, इथे हाय हाय लागलेली असते नुसती, आणि तेही हाय हवेत उडवत, हाय म्हणजे तूही जाऊ ना, मी जातो उडत. पण राम राम म्हणण्याची
म्हणतो ना, तर असंच आपलं जीवन त्या राम नामानं व्यापलेलं आहे. अहो, ही राम कथा आहे तरी काय, तर तो राम आपल्या जीवनाचा भाग आहे. नव्हे तर श्रीरामांना आपल्याला आपल्या मनाच्या सिंहासनावर विराजमान करायचे. तुमच्या माझ्या जीवनाचा तो राम कसा, तर राजा दशरथ म्हणजे आपली 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, म्हणजे आपला पूर्ण देह. त्याच्या 3 राण्या म्हणजे सत्व, रज आणि तम, त्रिगुणात्मक प्रकृती. सात्विक, राजस आणि तामस. कौसल्य म्हणजे सात्विक, सुमित्रा म्हणजे राजस आणि कैकेयी म्हणजे तामस. श्रीराम म्हणजे आपला देवात्मा. त्याला आपल्याला आपल्या मनाच्या सिंहासनावर बसवायचंय. पण ते सिंहासन कसं असलं पाहिजे, तर निर्मळ आणि निष्कलंक असलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करायला हवं, तर अहंकार रूपी रावणाचा नाश करायला हवा. खरोखर मला सांगा, तो दशरथ आजच्या जमान्यातले असला, आजच्या काळातला असला. अहो, त्या दशरथ राजाप्रमाणे आपण ही सुख संपन्न आयुष्य जगतोच आहे. कधीतरी आपलं मन मी हरवतोच. समजा त्या दशरथ राजाप्रमाणे आजच्या दशरथाचा बाण जर श्रावण बाळाला लागला असता, तर काय झालं असतं, तर तो हिट अँड रन केस प्रमाणे पळून गेला असता. किंवा वार्तावार त्या श्रावणाच्या आई बाबांना शासनातर्फे आर्थिक मदत जाहीर केली असती. 5-5 लाख रुपये प्रत्येकी फक्त जाहीरच केली असती. पण त्या राजा दशरथानं काय केलं, तर त्यानं श्रावण बाळाकडनं सगळी हकीकत जाणून घेतली. कमंडलू घेऊन त्याच्या आई वडिलांना पाणी नेऊन दिलं आणि विचार केला, पाणी पिऊन होईस्तोवर आपण काहीही बोलूया नको, कारण आपल्या आवाजावरून ती माऊली सगळं ओळखून घेईल. केवढा विचार होता दुसऱ्यांच्या मनाचा. मला सांगा, आपण खरंच करतो का हो एवढा विचार? खरोखर रामकथा अनुकरण करण्यासाठी आपल्या मनाला पवित्र करणारी असो. आता मी तुम्हाला सीताहरणाच्या प्रसंगाची एक गंमत सांगणार आहे. एकदा माझं कीर्तन चाललं होतं. त्या कीर्तनाला 10-15 वर्षाची मुलंही आली होती. कीर्तनात सगळं अख्खं रामायण सांगून झालं. कीर्तन झालं, आरती, प्रसाद यथासांग म्हणलं. मग ही 10-15 वर्षाची मुलं माझ्याकडे आली आणि मला विचारतात, ताई, रावण मुळात झाला, रावणानं सीतेचं हरण केलं, पण मग त्याचं पुढे काय झालं, म्हणजे त्या हरणाची सीता कोणी केली परत? धन्य. अरे बाबांनो, हरण म्हणजे ते हरण नाही की, हरण म्हणजे अपहरण, हरण म्हणजे डिअर नाही. तर रावणानं सीतेचं हरण करून आणलं आणि तिला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. रावण तिच्या मागणी घालत होता, माझी हो, सीते अगं माझ्याशी लग्न कर, अशी मनोभावना करत होता, धमक्या देत होता. पण सीता काही माने ना. बरं, सीतेच्या मनाविरुद्ध रावण तिला स्पर्शही करू शकत नव्हता, कारण तसा त्याला श्रापच होता. कुठल्याही परस्त्रीला जर तिच्या मनाविरुद्ध स्पर्श केला, तर त्याच ठिकाणी त्याच्या मस्तकाचे 1000 तुकडे होतील आणि तो मरेल. त्यामुळे रावणाची सीताकडे मनवळवणी चालली होती. मग रावणानं विचार केला की मी जर रामाचं हुबेहूब रूप घेतलं, तर मायावी रूप घेतलं, तर कदाचित सीता फसेल आणि माझी. पण तुलसीदास सांगतात तसंच झालं.
नसते तर रामराज्य दूर नव्हतं. पण आपल्या पुढाऱ्यांना नेता का म्हणतात हे काही मला कळलं नाही. कदाचित ते सगळं लुबाडून नेतात म्हणून त्याला नेता म्हणत असावं. तर जीवन जर धन्य करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर आपण राम नामाच्या कथारूपी गंगेत स्नान करायला हवं. आता होतं काय की आपण स्नान करायला त्या गंगेत जातो आणि आपली पापं ती गंगा धुतेही. पण आपण पवित्र होऊन जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपण काय करतो, आपण तेच करतो. ये रे माझ्या मागल्या पापाचं नवीन अकाउंट ओपन करतो. म्हणजे पवित्र होऊन आपण पुन्हा नवीन पाप करायला तयार होतो आणि ती पाप धुवायला गंगाही आहेच. पण मला सांगा, ही नवीन तयार झालेली पाप गंगा धुतेही, पण ही नवीन पाप तयार करण्याची जी आपली वृत्ती आहे ती वृत्ती गंगा धुते का? नवीन पाप करण्याची सवय बदलते का? आपला स्वभाव बदलतो का? तर नाही. नेमकी हीच मर्यादा समर्थांनी ओळखली. म्हणून सुभाषितकार म्हणतात, गंगेमध्ये गज जसा धुतला तथापि, गंगेमध्ये गज जसा धुतला तथापि, खाली श्री तुम्ही तसे जनचित्त पापी, स्नाने करून पावन जरी देह झाला, पापी प्रवृत्ती घडणार पुन्हा तयाला. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर 4 माहुतांनी एक हत्ती तलावावर आंघोळीसाठी नेला. त्याला 5 तास रगडून रगडून धुतला. साबणाने नाही बरं. तसं केलं असतं तर साबणाची अख्खी फॅक्टरी लागली असती. तर 5 तास त्या हत्तीला रगडून रगडून धुतला आणि स्वच्छ केलं. स्वच्छ झाल्यावर त्या हत्तीला तलावावरच्या एका झाडाला आणून बांधलं आणि मग हे माहूत गेले आंघोळीला. या माहुतांची पाठ फिरताच त्या हत्तीनं आपल्या सोंडेनं आजूबाजूचा सगळा केर कचरा आपल्या अंगावर उडवून घेतला. आणि मग ते माहूत आले आणि बघतात तर काय, ते म्हणाले, अरे 5 तास त्याला रगडून रगडून धुतला पण तो 5 मिनिटात राग पासलेला वैरागी झाला. स्नाने करून पावन जरी देह झाला, पापी प्रवृत्ती घडणार पुन्हा तयाला. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर गंगा आणि राम नामाची कथारूपी गंगा यात नेमका हाच फरक आहे. राम नामाची कथारूपी गंगा चित्ताला आनंद देणारी आहे, मनाचा मळ नाहीसा करणारी आहे. राम नामाची कथारूपी गंगा. आपण सगळे अमृत मंथनाचा प्रसंग जाणताच. ते हलाहल विष जेव्हा बाहेर आलं तेव्हा सगळे घाबरले होते. तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला विचारलं, मी ते विष प्राशन करू का? बघा, असले स्टंट करण्यापूर्वी होम मिनिस्टरची परवानगी घ्यावी लागते. तर भगवान शंकरांनी पार्वतीला विचारलं, मी ते विष प्राशन करू का? पार्वती म्हणाली, विष जहाल आहे, तुम्हाला त्रास होतो. भगवान शंकर म्हणाले की मी ते विष माझ्या पोटापर्यंत उतरूच देणार, कंठामध्ये धारण करेल. पण त्या विषाच्या प्रभावानं शंकरांचा कंठ निळा झाला. तो दाह काही सहन होईना. मस्तकावरचा चंद्र, पण त्यानंही दाह क्षमला नाही. डोक्यावरची गंगा, पण त्यानेही काही फरक पडला नाही. मग शेवटी भगवान शंकरानं या राम नामाच्या कथारूपी गंगेत बुडी मारली आणि मग तो दाह क्षमला. सांगण्याचा उद्देश आहे की जिथं देवादिदेव महादेव शंकरांना अखंड शांतीसाठी
राम नामाची गरज पडली तिथे तुम्ही आम्ही संसार तापानं पोळलेलो असताना ते राम नाम का घेऊ नये. सदैव समर्थ आहे. भगवंताचा तसा विचारच आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या राम नामाच्या कथारूपी गंगेत स्नान करा. आता तुम्ही म्हणाल या राम नामाच्या कथारूपी गंगेत स्नान करा म्हणजे नेमकं काय करा. आता तुम्ही म्हणाल या राम नामाच्या कथारूपी गंगेत स्नान करा म्हणजे नेमकं काय करा. तर इथं स्नान ह्या लक्षणेनं वापरलाय. म्हणजे आपल्याला श्रीरामांचं आयुष्य आपल्या जीवनात त्याचा अनुग्रह करायचा, त्याला आपल्या जीवनात उतरवायचं. म्हणजे त्या श्रीरामांचा पुरुषार्थ, तो पराक्रम, ते पितृप्रेम, बंधुप्रेम सगळं आपल्याला आपल्या जीवनात उतरवायचं. त्यासाठी काय करायचंय तर प्रभू रामचंद्रांच्या गुणांचं सतत चिंतन मनन करायचं. त्यानं काय होईल तर असं म्हणतात की आपण ज्याचा विचार सतत करतो आपणही तसंच होतो. लावण्याचा
जिथे शेषही थकला तिथे त्याची महती मी काय सांगणार. रामरक्षा हे नित्य पाठाचं स्तोत्र आहे. रामरक्षेचा 15वा श्लोक. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षामि मामरा तथा लिखितवान प्रातः प्रबुधो बुधकौशिकः. तर बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात येऊन भगवान शंकरांनी रामरक्षा स्तोत्राची रचना करण्याचा उपदेश केला आणि सकाळी उठून ऋषींनी हा रामरक्षा स्तोत्र लिहिला. तर आपल्या जीवनात रक्षण किती महत्वाचं आहे हे गेले कितीतरी दिवस आपण बघतो. कोरोनाचा जो थरार, जे तांडव आपण उपभोगलाय, त्यांनी सगळं जग हादरून गेलंय. मोकळा श्वास आपल्याला घेता येत नाही. पहिल्यांदा म्हणाले एक मास्क लावा, मग म्हणाले दुसरं मास्क लावा, आता काही दिवसांनी म्हणतील तिसरं मास्क लावा. आपल्याला आपल्या शरीराला जो प्राणवायू, जो ऑक्सिजन नाकावाटे मिळतो, तो हे मास्क लावल्यानं क्षीण होत चाललाय. आपल्याला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाहीये. ऑक्सिजन तर पुरेसं मिळतच नाहीये, पण आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती ही क्षीण होत चाललेली. तर सांगायचं तात्पर्य हे की रक्षण किती महत्वाचं आहे. आपण पैसा कमवला, घर कमवलं, गाडी बंगला सगळं, पण आपल्या शरीर स्वास्थ्याकडे, मन स्वास्थ्याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष केलं. भौतिक सुखाच्या नादात अहो आम्हाला श्वास घ्यायलाही फुरसत नाही हो असं पुष्कारीनं सांगणारो आपण, त्या निसर्गानं असा खेळ खेळला की आता एक एक श्वासही आपल्याला विकत घ्यावा लागतोय. तर हिंदीमध्ये म्हण, जब जागे तब सवेरा, सुबह का भूला शाम को घर लौट आए तो उसे भूला नहीं कहते. त्याचप्रमाणे भगवान श्रीराम हे साधकांच्या रक्षणासाठी तत्पर आहे. तसं त्यांचं वचनच आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय म्हणजे साधू सज्जन. तर भगवान श्रीराम हे साधू सज्जनांच्या रक्षणासाठी प्रत्येक युगात अवतार घेतात. कोरोना काळातही आपण बघितलंय. गोरगरिबांच्या रक्षणासाठी डॉक्टर्स, नर्सेस, काही लोकांनी घरोघरी जाऊन डबे पोचवले. अशा लोकांना आपण काय म्हणतो? देव माणसं म्हणतो की नाही? म्हणजे देव आणि दानव हे आपल्यातच. आपल्याला ठरवायचंय की आपल्या मनात कोणाला स्थान द्यायचंय आणि ते अवलंबून आहे आपल्या विवेक शक्तीवर. आणि ती विवेक शक्ती तयार होते चांगल्या संस्कारांनी. आणि म्हणून समर्थ म्हणतात, रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावा आणि रामरक्षेचं पठण सगळ्यांनी मिळून करा. रामरक्षा पठे प्राज्ञा पापग्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजा. भगवान श्रीराम हे दुष्टांचा नाश करतात आणि चांगल्या इच्छांची पूर्तता करतात. तर असं हे रामरक्षा स्तोत्र हे बुद्धिमंतांनी नमन केलं पाहिजे, स्तवन केलं पाहिजे. रघुकुलोत्तम राम माझ्या मस्तकाचे रक्षण करू, दशरथाचा पुत्र राम माझ्या कपाळाचे रक्षण करू. कौसल्यो दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुती घ्राणं पातु मुख
लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो. जिह्वा विद्यानिधी पातु कंठं भरतवन्दिता स्कंदौ दिव्यायुध पातु भुजो भग्नेशकात्मका. सर्व विद्यांचा साठा असलेला राम माझ्या जिभेचे रक्षण करो. भरतवंदिता राम माझ्या कंठाचे रक्षण करो. दिव्य शस्त्र धारण केलेला राम माझ्या खांद्यांचे रक्षण करो. धनुष्यबाण तोडणारा राम माझ्या बाहूंचे रक्षण करो. करौ सीतापटी पातु हृदयं च जगमगे मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया. तर सीतापती राम माझ्या दोन्ही हातांचे रक्षण करो. परशुरामाचा पराभव करून त्याला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे रक्षण करो. ज्वर राक्षसाला मारणारा राम माझ्या शरीराच्या मध्यभागाचे रक्षण करो. आणि बंधुमंतास आश्रय देणारा राम हा माझ्या नाभीचे म्हणजे माझ्या बेंबीचे रक्षण करो. सुग्रीवेश कटी पातु सतिनी हनुमा प्रभु ऊरूर उत्तमा पातु रक्षक कुलविनाशकृत. सुग्रीवेचा स्वामी राम माझ्या कमरेचे रक्षण करो. हनुमंत प्रभू राम हे माझ्या जांघांचे रक्षण करो. राक्षसांना नाश करणारा राम माझ्या मांड्यांचे रक्षण करो. आणि सेतू बांधणारा राम माझ्या गुढघ्यांचे रक्षण करो. शानुनी सेतकृत पातु जंगे दशमुखांतका पादौ विभीषण श्रीत पातु रामोऽखिलं गौः. तर दशमुखी असणार रावणाचे नाश करणारा पराभव करणारा राम हा माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करो. विभीषणाला राजलक्ष्मी मिळवून देणारा राम माझ्या पावलांचे रक्षण करो. तर असे हे प्रभू रामचंद्र माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करो. पाताल भूतल व्योम चारण छद्मचारण न द्रष्टुमपि शस्तास्ते रक्षितं रामनामभिः. आकाश पाताळ आणि पृथ्वीवर विहार करताना दिसणारे किंवा न दिसणारे असे जंतू, शत्रू, विषाणू, अगदी कोरोना सारखा व्हायरस हा प्रभू रामचंद्रांच्या भक्तांकडे बघण्याची हिंमत सुद्धा करणार नाही. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र आपल्या भक्तांचं रक्षण करतात. रामरक्षेचा शेवटला श्लोक बघा. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम नवरानने. बघा, 1 रुपयाच्या 1000 नोटा एकीकडे आणि 1000 रुपयाची 1 नोट एकीकडे त्याची किंमत तशी समान. त्याचप्रमाणे विष्णूची सहस्त्रनाम एकीकडे आणि राम नाम एकीकडे त्या दोघांचीही किंमत कशी आहे तर सारखी आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की या राम नामाच्या कथारूपी गंगेत स्नान करा. समर्थांच्या जीवनातला रामकृपेचा प्रसंग आपण उत्तरंगात बघणारच आहोत. पण तत्पूर्वी पद्यात राम उपासना समर्थ करतात. राम नाम गंगा, राम नाम गंगा, श्रवणे पावन श्रवणे पावन
श्री नारद महाराज की जय। सिया